जर रिसेंटली तुमची खूप चिडचिड होते आणि तुम्हाला असं कंटिन्युअसली वाटतं की या माणसाबद्दलचे किंवा या व्यक्तीबद्दलचे विचार तुमच्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली चालू आहेत आणि काही करून ते तुम्हाला थांबवता येत नाही आहेत, म्हणजे तुम्ही जे काही काम करताय, जे काही गोष्टी करताय त्या प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असं का घडलं किंवा हा माणूस असं का वागतो आणि माझ्यासोबत नेहमी असंच होतं, हे जर तुमच्या कंटिन्युअसली डोक्यामध्ये चालू असेल तर थांबा. त्या माणसाला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इतकी व्हॅल्यू दिलेली आहे की तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची पण कळत नाही. जर तुमचं अंग दुखत असेल, जर तुमचे खांदे आणि हा पार्ट खूप जास्त दुखत असेल, तर लक्षात ठेवा की तुम्ही खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या डोक्यावर घेताय. खूप जास्त बर्डन खाली तुम्ही वावरताय, जे की नेसेसरी नाही आहे, आवश्यक नाही आहे तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. जर तुमच्यासोबत हे सगळं होत असेल, तर आता गरज आहे ती तुमच्या आतल्या मनातल्या गोष्टींवर विचार करण्याची आणि त्यांना व्यवस्थित दिशा दाखवण्याची. बाहेरची लोकं तुमच्या दुःखाचं कारण नाही आहेत. तुमच्या दुःखाचं आणि तुमच्या सुखाचं कारण तुम्ही स्वतःच आहात. जेव्हा तुम्ही स्वतःला अलाव करता की तुमच्यावर तुम्ही वर्क करताय, तुमच्या विचारांवर, तुमच्या भावनांवर तुम्ही काम करताय आणि त्यांना व्यवस्थित दिशा दाखवताय. ज्या गोष्टी तुमच्यासाठी युजफुल नाही आहेत, ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत नाही आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही सोडून देता आणि तुमच्या आयुष्यावर फोकस करता की मला काय करायचं आहे, आता मी इथे व्यायाम करायला पाहिजे, आता ह्या गोष्टीमध्ये मी ह्या वेळेस ही गोष्ट करायला पाहिजे. जेव्हा तुमचं परचिंतन थांबतं, दुसऱ्याबद्दलचं चिंतन थांबतं आणि स्वचिंतन सुरू होतं, तिथेच तुमचा विकास सुरू होतो, तिथेच तुमच्या मनाची शांती मिळते, तिथेच तुमची आर्थिक, मानसिक, सामाजिक प्रगती व्हायला लागते. सो तुम्ही कधी सुरू करताय आणि तुम्हाला जर नक्की मदत हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये, कोणत्या एरियामध्ये पुढे जायचं आहे आयुष्याच्या आणि तिथे तुम्हाला कशी मदत हवी आहे. आणि आय एम ऑल हिअर टू हेल्प यू आउट थ्रू दॅट. थँक्यू.